गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता तसंच सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ। भ्रष्टाचार आणि महिला तस्करीवरून सत्ताधारी आणि विरोधकातल्या आरोप प्रत्यारोपांमुळे दुपारनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब। लातूर इथल्या महिला तस्करी प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधी पक्षांची विधानसभेत मागणी। विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची पारदर्शी पद्धतीने चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन। बँकिंग नियमन सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर। समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा खासदारांना आवाहन। जम्मू काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या अंधाधुंद गोळीबारात लष्कराचे 2 जवान शहीद। आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताची मजबूत धावसंख्या, रहाणे पुजाराच्या तडाखेबंद 211 धावांची नाबाद भागीदारी। नमस्कार, 9:30च्या बातमीपत्रात मी प्रज्ञा जांभेकर आपलं स्वागत करते। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्याची मागणी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आजही विरोधकांनी जोरदारपणे केली। त्याला सत्तारूढ सदस्यांनी लातूर महिला तस्करीचा मुद्दा उपस्थित करून प्रतिकार केला। त्यामुळे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला। गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं। दरम्यान रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पदावरून दूर करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात केली। आणि त्यासोबत सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता श्री मोपलवार यांना ती चौकशी पूर्ण होतपर्यंत त्या पदावर ठेवण्यात येणार नाही। मोपलवार हे अधिकारी चांगले का वाईट या मेरिटमध्ये आता मी जात नाही। यांना सगळी चांगली पदं तुमच्याच कार्यकाळात मिळालेली आहेत। दुसरं, त्यांच्यावरचे जेवढे आरोप आहेत ते खरे खोटे नंतर सिद्ध होतील, हे सगळे त्याच कार्यकाळातले आहेत। मी पुरावे देतो की जे आरोप आहेत ते त्याच कार्यकाळातले आहेत। समृद्धी महामार्गाशी संबंधित आरोप त्यांच्यावर नाही। पण तरी देखील या सभागृहामध्ये विरोधी पक्षाची भावना पाहता अध्यक्ष महोदय त्यांना त्या पदावरून दूर करण्याचा या ठिकाणी मी निर्णय घोषित करतो। आज सकाळी विधानसभेचं कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रकाश मेहता आणि मोपलवार यांना तातडीनं पदमुक्त करण्याची मागणी केली। त्याला विरोधी सदस्यांनी जोरदार पाठिंबा दिला आणि ते जागा सोडून पुढे आले। याला प्रत्युत्तर म्हणून सत्तारूढ पक्षाच्या महिला सदस्यांनी लातूर इथल्या महिला तस्करी प्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी अडकल्याचा मुद्दा मांडला। त्यानंतर त्याही आपापल्या जागा सोडून पुढे आल्या। त्यामुळे गदारोळ सुरूच राहिला। या दरम्यानच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, काँग्रेसचे अमित देशमुख यांनी लातूर प्रकरणाची चौकशी करावी, अटक झालेली महिला काँग्रेसची पदाधिकारी नव्हती असं सांगितलं। मात्र लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही महिला 15 वर्षांपासून काँग्रेसची पदाधिकारी होती, तिला तस्करीसाठी संरक्षण देणारे कोण याची चौकशी होत असल्यानं अनेकांची अडचण होत आहे असं सांगितलं। भाजपाच्या देवयानी फरांदे यांनी लातूर महिला तस्करी प्रकरणी सीआयडी चौकशीची मागणी केली। या सगळ्या वक्तव्यांमुळे गदारोळ वाढतच राहिला। गदारोळातच पीठासीन अधिकारी सुधाकर देशमुख यांनी कार्यक्रम पत्रिकेवरचं कामकाज पुकारलं। त्यानंतर अनेक कागदपत्र तसंच समित्यांचे अहवाल पटलावर ठेवण्यात आले। लक्षवेधी सूचना देखील पुकारल्या गेल्या आणि महसूल खात्याशी संबंधित 2 विधेयकं देखील याच गदारोळात मंजूर करण्यात आली। विरोधी सदस्यांनी दिलेल्या राज्याच्या आर्थिक स्थितीबाबतचा नियम 293 अन्वयेचा चर्चेचा प्रस्ताव पुढच्या आठवड्यात चर्चेला घेण्याचं पीठासीन अधिकाऱ्यांनी विरोधी सदस्यांच्या मागणीनंतर मान्य केलं आणि कामकाज दिवसभरासाठी स्थगित झालं। विधान परिषदेत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधी सदस्यांनी घातलेला अभूतपूर्व गोंधळ आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत कामकाजावर कालपासून घातलेला बहिष्कार
यामुळे सभागृहाच्या कामकाजात निर्माण झालेली कोंडी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी घेतलेल्या बैठकीनंतर आज अखेर फुटली। सभापतींनी आज सर्व पक्षांचे गटनेते तसंच सरकार आणि विरोधी पक्षाच्या प्रतिनिधींची बैठक घेतली। त्यानंतर कामकाज सुरळीत सुरू झालं। सर्व सदस्यांनी सहकार्य करून विधान परिषदेची परंपरा कायम राखावी असं आवाहन सभापतींनी केलं। विरोधी पक्षाचे अधिकार कोणीच नाकारत नाही, मात्र एकतर्फी बाजू समोर येऊ नये, सत्ताधारी पक्षाचं म्हणणंही पटलावर यायला हवं असं फडणवीस यांनी सांगितलं। आवश्यक निर्णय घेण्यासाठी सत्ताधारी पक्ष उत्तरदायी आहे असं ते म्हणाले। त्यापूर्वी आज सत्ताधारी सदस्यांचा कामकाजावर बहिष्कार तसंच विरोधकांची उपस्थितीही तुरळक असल्यामुळे पुरेशा सदस्य संख्येअभावी उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी विधान परिषदेच्या सकाळच्या विशेष सत्राचं संपूर्ण कामकाज तहकूब केलं। त्यानंतर नियमित कामकाजही दोनदा स्थगित करण्यात आलं। एसआरए प्रकरणातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांची चौकशी जाहीर करूनही विरोधक करत असलेली मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी राजकीय हेतूनं प्रेरित असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केला। जो निर्णय झालाच नाही, जी प्रक्रिया सुरूच झाली नाही, त्यात भ्रष्टाचार कसा होईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। या प्रकरणाची पारदर्शी पद्धतीनं चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं, मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही। मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर करायला विलंब झाल्याची गंभीर दखल राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी घेतली। राज्यपाल या प्रकरणी चौकशी करत असून यात कुलगुरूसह कोणीही दोषी आढळलं तरी राज्यपाल कारवाई करतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केलं। लोकसभेत आज बँकिंग नियमन सुधारणा विधेयक 2017 आवाजी मतदानानं मंजूर झालं। नव्या विधेयकामुळे मालमत्ता पुनर्रचना करणाऱ्या कंपन्यांना थकीत कर्जाचं रूपांतर कार्यक्षम मालमत्तेत करायला मदत होईल असं वित्तमंत्री अरुण जेटली यांनी यावेळी सांगितलं। आर्थिक विकासाला पाठबळ देण्यासाठी देशाला बळकट बँकिंग यंत्रणेची गरज आहे। बँकिंग यंत्रणा बळकट असेल तरच उद्योजकांना कर्ज देण्यात त्या सक्षम राहतील असं जेटली म्हणाले। सरकारनं मे महिन्यात बँकिंग नियमन सुधारणा अध्यादेश 2017 काढल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं 12 कर्जबुडव्यांना छडा लावला असून थकीत मालमत्तेवर उपाय शोधण्याची प्रक्रिया सुरू केली होती। त्यानंतर कर्जबुडव्यांविरोधात सरकारनं कारवाई देखील सुरू केली असल्याची माहिती जेटली यांनी दिली। सरकारचं परराष्ट्र धोरण स्थिर नसल्याची टीका विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत केली। चीनविषयी निश्चित धोरण आखण्याची मागणी विरोधी पक्षांनी यावेळी केली। विरोधी पक्षांनी चर्चेदरम्यान पंतप्रधानांवरही टीका केली। त्यावर उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी स्पष्टीकरण दिलं। पंतप्रधानांना जगात आदर असून त्यांनी भारताला नवा आदर आणि कीर्ती मिळवून दिली। सरकारनं उचललेल्या पावलांमुळे शेजारी देशांबरोबरचे संबंध सुधारले असं त्या म्हणाल्या। राज्यसभेत देशाच्या परराष्ट्र धोरणावर चर्चा सुरू असताना विरोधकांनी केलेल्या आरोपांचं खंडन स्वराज यांनी केलं। डोकलाम प्रश्नी लवकरच तोडगा काढू असंही त्यांनी सांगितलं। टीव्हीवरील आक्षेपार्ह दृश्यांबाबत तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्याची प्रक्रिया सरकार तयार करत आहे असं माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी आज राज्यसभेत सांगितलं। काही खासदारांनी या संदर्भात व्यक्त केलेल्या चिंतेवरून ते बोलत होते। समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपा खासदारांना केलंय। ते आज नवी दिल्ली इथं महाराष्ट्र आणि गोव्यातल्या भाजपा खासदारांशी झालेल्या अनौपचारिक बैठकीत बोलत होते। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजना या योजनांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहभागी करण्यासाठी खासदारांनी प्रयत्न करावेत अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली। सरकारी योजनांच्या अंमलबजावणीत जनतेच्या सहभागाला प्रोत्साहन मिळालं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं। देशाच्या विकासासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन देशातल्या जनतेच्या बदलणाऱ्या मानसिकतेचा विचार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं। जम्मू काश्मीरमधल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या अंधाधुंद गोळीबारात लष्कराचे 1 मेजर आणि 1 जवान शहीद झाले असून 1 जवान जखमी झाला आहे। झाईपोरा भागात दहशतवादी लपले असल्याची खबर गुप्तचरांकडून मिळाल्यानंतर लष्करानं रात्रीपासून या भागात शोधमोहीम सुरू केली होती। कुलगाम इथं झालेल्या दुसऱ्या चकमकीत सुरक्षा दलांनी 2 दहशतवाद्यांना ठार केलं। यावेळी या दहशतवाद्यांकडे मोठा शस्त्रसाठा असल्याचं आढळलं। ठार झालेल्या 2 दहशतवाद्यांपैकी 1 दहशतवादी 5 पोलीस कर्मचाऱ्यांची हत्या आणि एका बँकेच्या व्हॅनच्या सुरक्षा रक्षकाच्या हत्या प्रकरणात सहभागी होता। अॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जावी तसंच या कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या गुन्ह्यांमध्ये
पीडितांना लवकरात लवकर न्याय मिळावा या मागणीसाठी आज नागपुरात धम्मसेनेनं भदंत आनंद सुरई ससाई यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शनं केली। पोलीस प्रशासन हा कायदा योग्य प्रकारे राबवत नाही, त्यामुळे अनेकदा पीडितांना न्यायापासून वंचित राहावं लागतं असा आरोप धम्मसेनेचे प्रदेशाध्यक्ष रवी शेंडे यांनी केला। 2-3 वर्ष उलटून गेली असली तरी अद्याप या संदर्भातली बरीच प्रकरणं प्रलंबित आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, समुपदेशक आणि गरज पडल्यास आश्रयाची सुविधा उपलब्ध असावी या हेतूनं केंद्र सरकारच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयाकडून नाशिकमध्ये सखी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आलं आहे। शारीरिक, मानसिक, लैंगिक आणि कौटुंबिक छळ, ॲसिड हल्ला यासारख्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुली किंवा महिलांना पोलीस, वकील, समुपदेशक अशा अनेक यंत्रणांची मदत घ्यावी लागते। म्हणून अशा महिलांना या योजनेअंतर्गत एकाच ठिकाणी मोफत वैद्यकीय सुविधा, पोलीस मदत केंद्र, समुपदेशन केंद्र अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। देशभरात विविध ठिकाणी अशा केंद्रांची सुरुवात करण्यात आली असून राज्यातल्या पुणे, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, ठाणे, नागपूर, अमरावती, बीड आणि अकोला या जिल्ह्यांमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे। या सेंटरमध्ये 10 कर्मचाऱ्यांचं पथक कार्यरत असून 24 तास ही सेवा पुरवली जाते। उस्मानाबाद तालुक्यातल्या तडवडा इथल्या जिल्हा परिषदेत कन्या शाळेत ई-लर्निंग आणि टॅबद्वारे शिक्षण असे नवे उपक्रम सुरू आहेत। या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी शालेय समितीनं शाळेतले वर्ग भरणाऱ्या खोलीला बसगाडीचा आकार दिलाय। रंगीबेरंगी या वर्गाला गुणवत्ता एक्सप्रेस असं नाव देण्यात आलं आहे। या वर्गात ई-लर्निंगसह टॅबद्वारे शिकवलं जातं, त्यामुळे मुलांना शिष्यवृत्त्या तसंच अन्य स्पर्धा परीक्षांमध्ये चांगलं यश मिळतं। इथं सौर ऊर्जेवर चालणारी यंत्रणा आहे। इतर शाळांनी आदर्श ठेवावा अशी ही शाळा आहे। गुणवत्ता वाढावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड म्हणून या शाळेमध्ये 2014 पासून ई-लर्निंग कक्ष निर्मिती आणि त्याद्वारे अध्यापन आम्ही करतो। सर्व वर्गामधून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे मिळावेत यासाठी लोकसहभागातून आम्ही जवळजवळ 15 टॅब या ठिकाणी उपलब्ध केले आहेत आणि सर्व वर्ग तुकडीसाठी प्रत्येकी एक टॅब देऊन आणि त्यामध्ये नवनवीन अभ्यासक्रम किंवा नवनवीन येणाऱ्या बाबी बदल त्यामध्ये आम्ही अपलोड करतो आणि ते विद्यार्थ्यांना आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतो। गणितातला अवघड भाग आम्हाला टॅबमुळे समजला। पुन्हा इंग्लिशचं ग्रामर, डिग्रीचे रूप, पॉझिटिव्ह डिग्री वगैरे, मराठीच्या कविता, मराठीचं व्याकरण, विज्ञानचे प्रयोग, इतिहास, भूगोलचा असे नकाशे वगैरे भूगोलाचे। पुरेशा पावसाअभावी शेतीचं नुकसान झाल्यानं शासनानं दुष्काळ जाहीर करावा या प्रमुख मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या पाथरी तहसील कार्यालयावर शिवसेनेनं आज बैलगाडी मोर्चा काढला। पावसाळ्याचे 2 महिने उलटून गेले तरी अद्याप पुरेसा पाऊस झाला नाही। काही ठिकाणी दुबार पेरणीनंतरही पिकांनी माना टाकल्या आहेत, तर काही ठिकाणी अद्याप पेरण्याही होऊ शकल्या नाहीत। शासनानं पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा, जायकवाडी धरणातून पाणी उपलब्ध करून द्यावं, तसंच जनावरांसाठी चारा छावण्या उभाराव्यात अशा मागण्या आंदोलकांनी केल्या। अखिल महाराष्ट्र बेरड रामोशी कृती समाजाच्या वतीनं आज पुण्यात विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून या मोर्चाला सुरुवात झाली। रामोशी समाजासाठी महामंडळ स्थापन करण्यात यावं, या समाजातील मुलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, तसंच त्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी। 7 सप्टेंबरला उमाजी नाईक यांची जयंती साजरी करावी, रामोशी समाजाची बळकावलेली वतनं परत करावीत, बेरड रामोशी आणि तत्सम जमातीचा अनुसूचित जमातींच्या यादीत समावेश करावा अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। राज्य सरकारनं जाहीर केलेली श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती बरखास्त करावी या मागणीसाठी आज पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी 3ऱ्या टप्प्याचं भजनी आंदोलन केलं। या समितीवर वारकरी संप्रदायातली एकही व्यक्ती नाही, तर ही पूर्णपणे राजकीय समिती आहे असं सांगत वारकऱ्यांनी समितीला विरोध केला। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी ज्ञानोबा तुकोबा यांच्या पालख्यांसह
ठिय्या आंदोलन केलं होतं. 1 महिना उलटला तरी सरकारकडून काही हालचाल झाली नसल्यानं आज 3ऱ्या टप्प्याचं आंदोलन करण्यात आलं. गरज पडली तर यापुढचं आंदोलन अधिक उग्र करण्याचा इशारा वारकऱ्यांनी दिलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या विधी समितीनं आज ठाणे जिल्ह्यातल्या वासिंद इथं भेट देऊन पाहणी केली. इथलं रेल्वे फाटक रेल्वेनं कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता अचानक बंद केलं होतं. यामुळे वासिंद पूर्व भागातल्या 42 गावांमधल्या रहिवाशांपुढे रहदारीची मोठी समस्या उभी राहिली. रेल्वे फाटकातून जाणारा रस्ता हा एकमेव जवळचा पर्याय होता. दुसरा रस्ता लांब पल्ल्याचा असून पावसाळ्यातले 3-4 महिने पाण्यानं भरलेला असतो. यामुळे रुग्ण, गरोदर महिला, वृद्ध आणि विद्यार्थी यांचे फार हाल होतात. आजवर इथं अनेक मृत्यूही ओढवले आहेत. रेल्वेवरच्या उड्डाणपुलाचं भूमिपूजन 9 वर्षांपूर्वी होऊनही यापुढे काही प्रगती नाही. स्थानिक नागरिक संजय सुराळके यांनी 2013 साली या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार न्यायालयानं नेमलेल्या विधी समितीनं आज इथं भेट देऊन पाहणी केली. क्रिकेट. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर श्रीलंकेविरुद्ध भारतानं दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या पहिल्या दिवशी 3 बाद 344 अशी मजबूत धावसंख्या उभारली. कोलंबोमधल्या सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शिखर धवन 35 धावा करून तंबूत परतला. नंतर राहुल 57 धावा तर विराट कोहली 13 धावा करून बाद झाला. त्यावेळी भारताच्या 3 बाद 133 धावा झाल्या होत्या. मात्र पुजारा आणि रहाणे या जोडीनं चौफेर फटकेबाजी करत दिवसअखेर 211 धावांची नाबाद भागीदारी केली. खेळ थांबला तेव्हा पुजारा 128 आणि रहाणे 103 धावा करून खेळत होते. हवामान वृत्त. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान °C. मुंबई कमाल 31, किमान 25. नागपूर 34-25, पुणे 26-21, औरंगाबाद 30-21, नाशिक 28-22, कोल्हापूर 28-22, रत्नागिरी 30-25, सोलापूर 33-21 आणि अमरावती 29-23. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता तसंच सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना पदमुक्त करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ. भ्रष्टाचार आणि महिला तस्करीवरून सत्ताधारी आणि विरोधकातल्या आरोप प्रत्यारोपांमुळे दुपारनंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब. लातूर इथल्या महिला तस्करी प्रकरणाची चौकशी करण्याची विरोधी पक्षाची विधानसभेत मागणी. विरोधकांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची पारदर्शी पद्धतीनं चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाईचं मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन. बँकिंग नियमन सुधारणा विधेयक 2017 लोकसभेत मंजूर. समाजातल्या उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी काम करत राहण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाजपा खासदारांना आवाहन. जम्मू काश्मीरातल्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांच्या अंधाधुंद गोळीबारात लष्कराचे 2 जवान शहीद. आणि दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताची मजबूत धावसंख्या. रहाणे पुजाराच्या तडाखेबंद 211 धावांची नाबाद भागीदारी. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.